आमच्या दाजी काकांच्या सुनेचं म्हणजे राणीच्या पोराचं बारसं जरा उशिराच परंतु तिथीप्रमाणे करण्यात आलं होतं. त्यावेळी दाजी काकांनी मोठा गावजेवणाचा बेत ठरवला होता. त्यावेळी बकरं कोंबड्या न मोजता हाणल्या गेल्या. पुरणपोळ्या बुंदीचे लाडू वळले गेले होते. अनेक प्रकारच्या उसळी खाद्यपदार्थ केले होते. त्या जेवणाला सगळा गाव लोटला होता. आमच्या सातमाईंच्या वाड्यातल्या इरली काकू सोडून आमचा सगळा वाडा दाजी काकांच्या वाड्यावर गेला होता. सर्व जेवणावळ तयार झाल्यावर राणीनं इंदू आजींच्या देखरेखीखाली सर्व जेवणांनी 2 ताटं भरली व आपल्या पोराला, अन्नीला, परसूला, दाजी काकांना आणि इंदू आजींना घेऊन ते सगळे आमच्या सातमाईंकडे निघाले. तेव्हा इंदू आजी म्हणाल्या, "आंबे, मी तुमच्या वाड्याकडे सातमाईंना आणि झपाट्याला जेवण ठेवून येते. तसंच मी इरलीला डबा घेतला आहे. तोपर्यंत जरा इथे पहा." आजी म्हणाली, "तू जा ग. आनंदी इथे लक्ष ठेवेल इंदू. तसं कमळी, मंगी, शेवंता, गुणा इथे आहेतच. तू जा हो." आणि ते सगळेजण सातमाईंच्या पारावर आले. तिथे राणीने आणि अन्नीनं घेऊन असलेल्या परसूने सातमाईंच्या पारावर त्यांना ताट ठेवलं. नंतर झपाट्याला ताट ठेवलं गेलं. त्यावेळी एक सर्वांच्या नकळत घटना घडली होती. राणी जेव्हा सातमाईंच्या पारावर येत असे तेव्हा परसू अन्नीला सांभाळायच्या निमित्तानं तिच्याजवळ असे आणि अन्नीनं जे करायचं तेच अन्नीचा हात धरून परसू करत असे. जेव्हा सातमाईंना आणि झपाट्याला जेवण ठेवून ते सगळेजण निघाले तेव्हा इंदू आजी हलकेच राणीला म्हणाल्या, "राणी, आता इरलीजवळ हा जेवणाचा डबा दिल्यानंतर तिथून चटकन निघायचं आहे, नाहीतर इरली माझा सखा म्हणून सातमाईंच्या पोराच्या 10 गोष्टी काढून बसेल आणि आपल्याजवळ तेवढा वेळ नाही आहे." तेव्हा राणीनं बरं म्हणून मान हलवली. नंतर इंदू आजी दाजी काकांना म्हणाल्या, "दाज्या, तू परसू आणि अन्नीला घेऊन निघ. आम्ही इरलीला जेवणाचा डबा देऊन येतो." त्या दोघी इरली काकूंकडे गेल्या तेव्हा इरली काकू त्या समोरच्या कोपऱ्याकडे बघून सखा करून ओरडायला लागल्या, किंचाळायला लागल्या आणि रडताना राणीजवळच्या शंकऱ्याला बघून म्हणाल्या, "राणी, ह्याचं नाव तू शंकर ठेवलंस ते बरं केलंस. अगं, शंकरानं विष पचवलं होतं, तरी तू त्या शंकऱ्याला आमच्या वाड्याच्या पोरांबरोबर कधी खेळायला पाठवू नकोस, नाहीतर ती माझ्या सखासारखं त्याला कातळावर आपटून पार ठार मारतील आणि नंतर तू सुद्धा माझा शंकर्या करत रडत बसशील." त्यावेळी इंदू आजींना आणि राणीला या शुभ दिवशी इरली काकूंचं ते अशुभ बोलणं आवडलं नव्हतं. इंदू आजी म्हणाल्या, "बरं इरले, हे शंकर्याच्या बारसाचं जेवण आहे, 4 घास खाऊन घे. आता आम्ही निघतो, नाही तर सगळ्यांच्या जेवणाचा खोळंबा होईल." आणि इरली काकू काही बोलायच्या अगोदर त्या दोघी तिथनं लगा निघाल्या. आता दाजी काकांनी शंकराच्या बारशाचं आमंत्रण गावाबाहेर मुंगळ्याला सुद्धा पाठवलं होतं. वास्तविक आमच्या दाजी काकांना मुंगळ्याला शंकरच्या बारशाचं आमंत्रण द्यायचं नव्हतं. तसं ते इंदू आजींना म्हणाले सुद्धा होते, पण इंदू आजीच डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या होत्या, "दाजी लेकरा, हा आनंदाचा दिवस कधी मला बघायला मिळेल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. हे बघ लेकरा, माझ्या शंकराच्या बारशाला सगळ्यांनी तोंड गोळ करायचं आहे, मग तो मुंगळ्या का असेना? अरे, सगळी मांजरीवाडी आपल्या अंगणात जेवणार आहे, तेव्हा एकट्या रुही आणि मुंगळ्याला आपण कसं आमंत्रण द्यायचं नाही?" त्यात त्यांनी मला अगोदर बजावलं होतं की, "आजी, तुझ्या नातवाच्या बारशाला मला आणि रुहीला बोलवायचं आहे. जा, त्यालासुद्धा आमंत्रण द्यायला परसू आणि नारायणाला सांग." तेव्हा दाजी काकांनी मान हलवली होती. आमच्या इंदू आजी आणि राणी काकू आपल्या वाड्यात आल्या आणि शंकरला आपल्या आजीजवळ देऊन राणी काकू माझघरात गेल्या. इंदू आजी माझ्या आजीजवळ बसून इरली काकूंचं काही बोलणार तेव्हाच त्यांना मुंगळ्याचा मोठ्यांदा हसण्याचा आवाज ऐकू आला. तसं माझी आजी म्हणाली, "अगं इंदू, तू या घरच्या समारंभाला तू त्या बाहेरच्या धनगराला कशाला बोलवलंस? तो आपल्या गावचा नाही किंवा घरचा नाही. तू अंबा आईच्या नावानं कातळाची जमीन देऊन त्याला आम्हा सगळ्यांबरोबर बसवलं आहे. आता तो धनगर आजगर होऊन आपली मांजरीवाडी गिळायला बघतोय." तेव्हा इंदू आजी सावरून घेत म्हणाल्या, "आंबे, मला काही ते माहिती नाही. तरी माझ्या आयुष्यातले हे सुखाचे क्षण कदाचित शेवटचे असतील आणि ह्या क्षणाला कोणाचाही तळतळाट लागू नये असं मला वाटतं.
त्यात त्यांनी पूर्वी शंकराच्या बारशाचं आमंत्रण मागून घेतलं होतं. तेव्हा तो धनगर गरीब होता, आता तो झालाय श्रीमंत. पण त्यामुळे मला काही फरक पडत नाही ना. आणि आजीही आता काय बोलणार म्हणून गप्प बसली. आमचा मुंगळ्या दाजी काकांच्या वाड्यावर अगदी जेवणाच्या वेळेला सहकुटुंब आला होता. त्यावेळी तुर्रेबाज फेटा बांधून पाटलासारखे सजून धजून ते सगळेजण रुबाबात आले होते. तेव्हा त्याचा वाडा सांभाळायला बस्त्याचा काळूराम हातात तळपती कुऱ्हाड घेऊन अंगणात बसला होता. मुंगळ्यानं त्या भरलेल्या मंडपाकडे बघितलं आणि तो सरळ किन्ना काका आणि रामदास काका बोलत बसले होते त्यांच्या शेजारी जाऊन बसला. बस्त्या आणि धर्म्या दाजी काकांच्या जवळ जाऊन बसले. तेव्हा रुही आणि तानी चटकन आत गेल्या होत्या. आजीनी पाहिलं, रुही दागदागिन्यांना मडून त्या हिरवा कच्च लुगड्यात विलक्षण सुंदर दिसत होती, तर तानी देखील दागिन्यांना मडून त्या लाल लुगड्यात छानच दिसत होती. त्या दोघांना बघून आमच्या किन्ना काकांना वाटलं की आईला या सुंदर रुहीची आयसुद्धा कोल्हापूर लवंगी मिरची आहे. इथे रुहीनं आल्या आल्या माझ्या आजीकडे बघितलं. ती ओळखीचं हसली, पण आजीने तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करून ती इंदू आजीच्या बरोबर बोलत राहिली. तेव्हा जरा बाजूला बसलेल्या मुंगळ्याच्या ते सगळं लक्षात आलं. तसं तो रुहीकडे बघत असताना रुही आपल्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करून सरळ आजीकडे गेली आणि तिच्या पाया पडत तानीला म्हणाली, आयो यो माझा मोठा आय हाय. याच्या आणि त्या आनंदी अक्काच्या हातनं महारामशा धड निघाया आणि सातमाईचा हात त्याला मिळाला. तसं तानीनं चटकन पुढे होऊन माझ्या आजीच्या पायांना वाकून स्पर्श केला होता. त्यावेळी रुहीनं आत जाऊन माझ्या आत्याच्या आणि सगळ्या काकूंच्या पाया पडून त्यांची खुशाली विचारली आणि ती पुन्हा आजीजवळ येऊन बसली. तेव्हा दात ओठ खाऊन मुंगळ्या तिच्याकडे बघत होता. खरं तर मुंगळ्या आल्यापासून आमच्या किन्ना काकांकडेच बोलत बसला होता. माझ्या कुठल्याही काकांशी तो बोलला नव्हता. जणू आजीनं त्याच्याबद्दल जी गावबैठक बसवली होती त्याचा राग तो दाखवत असावा. तेव्हा माझ्या बाबांनी आणि काकांनी सुद्धा त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. इकडे रुही आजीजवळ बसत म्हणाली, आये तू माह्या वाड्याच्या जेवणाला का नाही आली? म्या वाट बघितला होता. महाधनी तुम्हासनी बोलवायला आलं होतं, पण तुम्ही कोण पण आला नाहीसा. मला वंगाळ वाटला आहे. तेव्हा माझी आजी एकदम कडवट्टपणे रुहीला म्हणाली, तू उरणला जाताना आणि आल्यानंतरही साधं मला भेटायला आली नाहीस. तर रुही त्यात तुझी चुकी काही नाही का? माणसाला 4 दिवस चांगले मिळाले की नंतर त्याला असा सगळ्यांचा विसर पडतोच. माझी चुकी झाली ग तुला ओळखायला. आणि हे ऐकताच रुहीनं एकदम आजीचा हात धरून रामशाला तिच्या पायाशी ठेवून गहिवरल्या आवाजात म्हणाली, नाही आजे, म्या माह्या रामशाचा आण घेऊन सांगतो, म्या कवाच तुम्हा कोणाला इसरलो नाही आणि कवा इसरणार पण नाही. तेव्हा माझी आजी म्हणाली, रुहे तुझ्या नवऱ्याला सांग, सरळ सूत तोडलं तर ते पुन्हा जोडण्यासाठी गाठ बसते ना, म्हणून कधी कोणाचं नातं तोडू नये. रुया भरल्या डोळ्यानं म्हणाली, आये म्या कवा पण तुमचा नाता तोडला नाही आणि कवा तोडणार पण नाही. माहे हे समजा चांगला दिस मला सातमाई पायी घावलं आहे ती, आम्ही त्यांना कसं इसरेन. ते ऐकून रुहीकडे बघत माझ्या चांगल्या आजीनं राणी काकूंच्या शंकऱ्याला इंदू आजींकडे देऊन रुहीच्या रामशाला जवळ घेतलं. थोडा वेळ रुही आजीशी बोलत राहिली आणि नंतर ती आणि तानी माझघरात मदत करण्यासाठी गेल्यावर इंदू आजी हलकेच माझ्या आजीला म्हणाल्या, अंबे त्या गाव बैठकीत कसला ठराव पास झाला हे दाज्यानी मला येऊन सांगितलं होतं. तुझं त्या धनगराबद्दलचं मत मला सुद्धा पटलं होतं. म्हणजे हा कानामागणं आला आणि तिखट झाला असाच प्रकार झाला आहे. तरी मला नाईलाजानं त्याला बोलवायला लागलं बघ. नंतर मुंगळ्याला किंवा बस्त्याला कुठे गुप्तधन मिळालं असेल याबाबत तिथे चर्चा सुरू झाली होती. तेव्हा इंदू आजी म्हणाल्या, आंबे आमच्या कातळाच्या जमिनीत त्या धनगराला गुप्तधन मिळणं शक्य नाही. कारण जिथे दगड फोड्या कातळ फोडतो तिथली झाडंसुद्धा मुळासकट नष्ट होऊन जातात. मग ते गुप्तधन तिथे थोडंच उरणार आहे. त्यावेळी कांता आजी म्हणाल्या, अंबे मी नक्की सांगते, त्या धनगराचा कोण तो सासरा? माझी आजी म्हणाली, अगं तो बस्त्या धनगर. तसं कांती आजी म्हणाल्या, तर आंबे मला वाटतं त्या बस्त्याला गुप्तधन उरणला मिळालेलं असावं आणि तिथे कोणाला संशय येऊ नये म्हणून तर आपल्या बायका पोराला घेऊन इथे आलेला असावा. माझी आजी पटकन म्हणाली, परंतु कांते,
आमच्या सातमाईंनी तर मुंगळ्याला गुप्तधन मिळणार आहे असं सांगितलं होतं. आणि सातमाईंनी सांगितलेलं आजवर खोटं ठरलेलं नाही गं. कांता आजी म्हणाल्या, अगं आंबे, ते धन त्याच्या सासरेला मिळालं आणि तो ते घेऊन मुंगळ्याजवळ आला, म्हणजे आता ते धन मुंगळ्याचंच झालं ना. त्या धनानं मुंगळ्याच्या पोराच्या नावानं तो रामशा वाडा तिथे उभा राहिलाच ना. म्हणजे ते धन मुंगळ्याच्याच नशिबातलं असं म्हणावं लागेल. तेव्हा माझ्या आजीनं, इंदू आजींनी आणि तिथे बसलेल्या सगळ्याच आजींनी असंच असावं असं म्हणून माना हलवल्या होत्या. तर त्यावेळी इथे बाहेर मुंगळ्या कोणाशी बोलत मोठ्यांदा हसत होता. आजीला वाटलं जणू तो त्या सगळ्यांना हसतोय. तसं ती हलकेच त्या सगळ्यांना म्हणाली, इंदू, कांता, बघा, पैसा हातात आला की माणूस काय करू शकतो. अगं काल परवा हा धनगर माझ्या वाड्याशी भाकरी मागत ओसरीवर हात जोडत बसायचा आणि आज तुझ्या किन्नाच्या बरोबरीनं बघ हसत बसलाय. ते ऐकून कांता आजी एकदम फणकऱ्यानं म्हणाल्या, आंबे, माझ्या किन्नाला सगळ्यांची मिळून मिसळून वागायची सवय आहे. बघ, तो मुंगळ्या गरीब होता तेव्हा त्याला त्यांनी पोटा पाण्याला लावलं. आता श्रीमंत तो झाला, मग त्याला कसं तोडणार गं. तसं बघ की आत्ताच तू त्याच्या बायकोच्या बोलण्यावर हे लावून त्याच्या पोराला जवळ घेतलंस का नाही. अगं असंच असतं हे. आजी म्हणाली, पण कांते, प्रत्येकानं आपापली पायरी पाहून तसं वागावं ना. पण कांता आजी ठसक्यात म्हणाल्या, मुंगळ्याला रामोशीवाडीत झोपडं देण्यापूर्वी त्याची काय पायरी आहे हे तू ओळखायला हवं होतंस. अगं दुसऱ्याला बोलण्यापूर्वी आपण आपली पायरी आधी बघावी. आता त्यातून काही वादावादी होऊ नये म्हणून इंदू आजी पटकन म्हणाल्या, जाऊ दे ग कांता, आम्ही काय आज तुला आणि किन्नाला ओळखतो का. नंतर तो मुंगळ्याचा विषय तिथेच संपून आता इरली काकूंवर तो विषय येऊन थांबला होता. तेव्हा इंदू आजीनं हलगेच इरली काकू त्यांना काय म्हणाल्या ते सांगितलं आणि म्हणाल्या, आंबे, मला खरंच इरलीचं फार वाईट वाटतं गं. ती काय जन्मभर अशी सखा सखा करत राहणार आहे का गं. तशी आजी हलकेच दुःखानं म्हणाली, खरं सांगू का इंदू, जर मला कोणी आमचा सखा परत आणून दिला तर मी त्याला आमच्या सातमाईंचा वाडासुद्धा देऊन टाकेन. आणि हे बोलताना आजीला ते अचानक आठवलं होतं की तिचा नागो म्हणाला होता, सातमाई म्हणतात आमचा सखा परत येणार, म्हणजे तो नक्की येणार. पण जरी तो कोणाच्या पोटी पुनर्जन्म घेऊन आला तर तिच्या इरलीचं काय. ती त्या दुसऱ्याच्या पोटी जन्म घेऊन येणाऱ्या कोणाला म्हणू तरी शकणार होती का की हा माझा सखा आहे, मला दे. आजीला अचानक त्या सतत सखा सखा करून रडणाऱ्या आपल्या इरलीची आठवण झाली आणि तिला त्या क्षणी वाटलं की आपण आत्ता असंच उठून आपल्या इरलीकडे जावं. आणि तेव्हाच राणी काकूनी येऊन आपल्या शंकऱ्याला आजीच्या मांडीवर दिलं होतं आणि त्या घाईघाईनं माझघरात गेल्या. तेव्हा शंकऱ्याला कुरवाळताना आजी आपल्या इरलीला विसरून गेली होती. इथे आलेल्या सगळ्या गावकऱ्यांनी राणीच्या आणि अन्नीच्या पोराचं कौतुक करून शंकराला आशीर्वाद दिला होता. सुंदर राणीचा गुटगुटीत शंकऱ्या, लांबरुंद, गोरापान, अगदी कोणाची दृष्ट लागावा इतका छान होता. तरी राणी काकूंच्या जवळ बसलेल्या त्या अन्नीकडे बघून सगळेजण हळहळत होते. सर्वात आश्चर्य म्हणजे परसूनं तिथे वाटलेले पेढे खाताना काही गावकरी म्हणाले, शंकर अगदी अन्नीसारखा दिसतो. त्यावेळी मुंगळ्या राणीकडे आणि परसूकडे बघून मोठ्यांदा हसला आणि म्हणाला, आवो गावकरी, आता पोर बापावरच जाणार का तुमच्यावर जाणार आहे. ओगा काय पण बोलायचा. तेव्हा राणीनं आपली मान खाली घातली होती. दाजी काकांच्या शंकरचं बारसं अगदी छान झालं होतं. सातमाईंच्या वाड्यातनं शंकरसाठी चांदीचा करदोटा, वाळे घातले गेले. तसंच आजीनं आपली थोडी पितळी भांडी आणि राणी काकूंसाठी लुगडं चोळी दिली. सर्व गावानं आपापल्या ऐपतीप्रमाणे शंकरला काही ना काही आहेर दिला होता. फक्त रामोशी आणि कातकर यांनी काही दिलं नव्हतं. म्हणजे आमच्याकडे त्या लोकांकडनं काही घ्यायची पद्धतच नव्हती. तरी त्या सगळ्यांनी शंकरच्या डोकीवर हात ठेवून प्रत्येकाने त्याला आशीर्वाद दिला होता. आता ह्या लोकांकडनं काही घेण्याची पद्धत नसताना देखील धनगर मुंगळ्यानं तानीच्या हातातली पिशवी घेऊन रुहीच्या हातात दिली आणि तो दणक्यात म्हणाला, रुया, आमचा आहेर शंकराला दे. तसं रुहीनं त्या पिशवीतनं एक चांदीचं मोठं ताट काढलं. त्यात तिने एक नारळ, पानसुपारी ठेवून पिशवीतनं एक सोनसाखळी, सोन्याचा करदोटा, सोन्याची अंगठी आणि सोन्याचा वाळा काढून त्या ताटात ठेवला.
तसंच राणी काकूंना उंच रेशमी लुगडं चोळी, 4 सोन्याच्या बांगड्या आणि 1 सोनसाखळी ठेवली. नंतर रोहिणी त्या सगळ्या ताटातल्या वस्तूंना हळद कुंकू लावून ते ताट शंकरवरनं 3 वेळा ओवाळून राणी काकूंच्या हातात दिलं. त्यावेळी संपूर्ण मांजरीवाडी तसंच आमचा सातमाईंचा वाडा, माझी आजीसुद्धा त्या विलक्षण आहेराकडे आणि मुंगळ्या रोहीकडे टकामका बघत राहिले होते. राणी काकू, परसू, दाजी काका आणि इंदू आजी त्या ताटाकडे बघत तर स्तब्धच झाले. आजवर कुठल्याच मांजरीवाडीच्या पोराला असा किमती आहेर मिळाला नव्हता. आणि हा आश्चर्याचा धक्का कमी म्हणून मुंगळ्यानं सर्वांसमक्ष आपल्या मखमली सफेद शर्टाच्या खिशातनं एक डबी काढली आणि त्यांनी जोरात परसूला हाकारून त्याला त्या डबीतनं एक अंगठी काढून ती अंगठी त्याला देत तो म्हणाला, परसू यो घे, यो तुझा आजच्या दिवसाचा मान हाय. तसा म्या अन्नीला सोनसाखळी देणार रे. तेव्हा पुढे आलेल्या परसूनं क्षणभर मुंगळ्याकडे रोखून बघितलं आणि तो ती अंगठी न घेता तसाच मागे वळून इंदू आजीकडे बघत म्हणाला, आजी, तू यो आहेर धनगराकडनं घेणार आहेस का? म्हणजे तुझ्या घराण्यात तसा रिवाज नाही. तवा यो ताट तू घेणार आहेस का? परसूचं ते असं तडकाफडकी बोलणं ऐकून मुंगळ्या विलक्षण संतापानं पाय आपटीत परसू जवळ जाऊन काही बोलणार तेव्हाच राणी काकूंनी ती धोक्याची वेळ ओळखली आणि जराही वेळ न घालवता शंकर्याला उचलून ती तीरासारखी मुंगळ्याजवळ आली. कोणाला काही कळण्या अगोदर तिने आपल्या शंकर्याला चक्क मुंगळ्याच्या पायावरच घातलं. राणी काकूचं हे कृत्य पुन्हा एकदा सगळी मांजरीवाडी आ वासून बघत राहिली होती. स्वतः मुंगळ्या एकदम स्तब्ध झाला होता. तुम्हाला आठवत आहे ना, आमच्या देशावर सर्व जातींमध्ये एक पद्धत आहे, जर असं कोणी आपल्या मुलाला कोणाच्या पायावर घातलं तर ज्या व्यक्तीच्या पायावर ते मूल ठेवलेलं असेल त्या व्यक्तीचं आणि त्या मुलाचं मामा भाच्याचं नातं जुळलं जातं. एकदा माझ्या आंबाजीनं आजोबांची बैलगाडी दरोडेखोरांनी अडवली होती. त्यावेळी त्या जीवघेण्या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून आपल्या लहानग्या आनंदीला त्या दरोडेखोरांच्या मोरक्याच्या पायावर घालून आजोबांचा आणि स्वतःचा जीव ते मामा भाचीचं नातं जोडून वाचवला होता. आज तेच नातं पुढं करून राणी काकूंनी परसूचं आणि त्यांचं गुपित सांभाळलेलं होतं. त्यावेळी परसूच्या त्या बोलण्यानं भयंकर चिडलेला मुंगळ्या राणी काकूंचं ते वागणं बघून एकदम शांत झाला होता. त्याला त्या क्षणी आपलं आणि राणी काकूंचं नातं आता भाऊ बहिणीचं झालं हे जाणवताच तो भयंकर खुश झाला होता. त्यात राणी काकूंनी सगळ्या गावकऱ्यांसमोर हे नातं पक्क करून त्याला शंकरचा मामा केलं होतं आणि तो मुंगळ्याचा फार मोठा विजय होता. क्षणात मुंगळ्या आपला राग विसरून त्यांनी मनमोकळेपणाने हसत शंकराला उचलून वर धरलं आणि तो हसत माझ्या आजीकडे बघून जोरात म्हणाला, राणीबाई, तू तुझ्या शंकराला माया पायावर ठेवून शान महाभाचरा केलाय. आता म्या तुझा भाव आहे आणि यो रुया तुझी वहिनी. आणि इंदू आजीकडे बघत म्हणाला, आजी, म्या आता यो नाता सांभाळीन. मला या गावामध्ये कुणी बी काय पण म्हणू दे, म्या आता शंकराचा मुंगळ्या मामा झालोय आणि तुम्ही समद्यांनी यो ध्यानामध्ये ठेवायचं आहे. एवढं बोलून मुंगळ्यानं चटकन राणी काकूंच्या हातात शंकरला देऊन आपल्या गळ्यातली सोनसाखळी शंकरच्या गळ्यात घातली. त्याच्या डोकीवर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. तेव्हा तिथे कोणीच काहीच बोललं नव्हतं. राणीचं हे असं वागणं गावात कोणालाच आवडलं नव्हतं. सगळेजण आपापसात हलकेच कुजबुजत होते. राणीनं हे असं फक्त त्या आहेराकडे बघून आपल्या शंकरचं मुंगळ्याशी मामा भाच्याचं नातं जोडायला नको होतं. स्वतः दाजी काका आणि इंदू आजी राणीच्या वागण्यानं अचंब्यात पडले होते. राणी काकूच्या आईवडिलांनी लाजेनं खाली माना घातल्या होत्या. राणी काकूंचा भाऊ नारायण तर आपल्या ताईनं मानलेल्या मोठ्या भावाकडे बघत राहिला होता आणि सगळ्यांनाच वाटलं राणी काकूंनी फक्त त्या भरलेल्या आहेराचं ताट इंदू आजीनं मुंगळ्याला परत देऊ नये म्हणून हे मामा भाच्याचं नातं जोडलेलं आहे. फक्त परसू, मुंगळे आणि रोहीला त्यावेळी राणीनं हे का केलंय हे कळालं होतं. त्यावेळी हे सगळं बघणाऱ्या माझ्या आजीला मात्र जाणवलं होतं की राणी काही फक्त त्या आहेराच्या ताटासाठी असं वागणारी तरुणी नाही. त्यात तिने मुंगळ्याला सर्वांपासून दूर ठेवण्याचा जो ठराव त्या गावबैठकीत केला होता तो राणीला देखील माहिती असताना तिने एकदम शंकरच्या मामाचं नातं मुंगळ्याशी जोडलं. याचाच अर्थ इथे काहीतरी पाणी मुरत होतं.
त्यात मुंगळ्यानं परसूला का अंगठी भेट आणली होती? हे सगळं काय गौडबंगाल आहे? आजीला हे सगळंच खटकलं होतं. एक तर ती मुंगळ्याला अडवण्याचा प्रयत्न करत होती, तर आता ह्या राणीनं त्याला सरळ आपल्या वाड्यातच घेतलं. आता तो शंकर्याचा मामा म्हणजे सगळ्या गावाचाच मामा झाला होता आणि ही गोष्ट तिच्या दृष्टीने फार घातक होती. आजीनं शंकराकडे निरखून बघितलं आणि तिला अचानक वाटलं, हे पोर अगदी परसूच्या बांध्याचं लांबरुंद आहे. परंतु त्या क्षणी नागोनं म्हटलेलं तिला आठवलं की अन्नीला पहिला मुलगा होईल. म्हणजे सातमाईंनी अन्नीचं नाव घेतलं होतं. आजीने आपली मान झटकली होती आणि नंतर तिलाही वाटलं होतं कदाचित परसूनं इंदूला मुंगळ्याचा तो आहेर घेण्याबद्दल विचारलं होतं, तेव्हा इंदू ते आहेराचं ताट घेण्यास नकार देईल म्हणून तर राणीने हे पाऊल उचललं नाही ना. आता सोन्याचा मोह कोणाला सोडवतो? आजी नंतर आपल्याच विचारात बुडून गेली. आमच्या परसूला मात्र राणीच्या ह्या वागण्याचा विलक्षण संताप आला होता. खरं तर त्यांनी मुंगळ्या फार घातकी माणूस आहे हे ओळखलं होतं, त्यामुळे त्याला निदान आपल्या वाड्यापासून आणि स्वतःपासून त्याला दूर ठेवायचं होतं. पण राणीनं त्याला शंकरचा मामा करून एकदम घरातच घेतलं. परसूला सुद्धा आजीसारखं हे सगळं घातक वाटलं होतं. त्याला माहिती होतं एका लहानशा ठिणगीनं जंगल पेट घेतं, परंतु जर जंगलात ठिणगी पडली नाही तर जंगल सुरक्षित राहतं हे देखील तितकंच खरं होतं. आणि राणीनं मुंगळ्याला जवळ घेऊन ती ठिणगी टाकली होती. त्या मुंगळ्याला दूर ठेवणं हे सगळ्यांच्या दृष्टीनं किती हिताचं आहे हे परसूला चांगलंच माहिती होतं. त्यात आज त्यांनी सगळ्या गावासमोर अंगठी देऊ करून म्हणाला, आजच्या दिवसाचा तुझा हा मान आहे. त्याचं ते असं वागणं त्याला पुढे घातक होऊ शकत होतं. त्यावेळी सातमाईच्या आजीची त्याच्यावर रोखली गेलेली नजर त्याला बरंच काही सांगून जात होती. तेव्हा परसूला वाटलं होतं हा मुंगळ्या परका आहे, पण तो तर ह्या मांजरीवाडीचा, त्याच्या दाजीबा, आज्जेचा आणि अन्नीचा आहे. आणि त्यांच्या सुखद सहवासाठी त्याला ते कुरूप वास्तव झाकून ठेवायचं होतं. तरी त्यावेळी त्याच्या लहान राणीनं काहीही विचार न करता भयंकर चुकी करून ठेवली होती. पण बिचाऱ्या परसूला माहिती नव्हतं की आता मुंगळ्या सर्प त्यांना कधीही दंश करू शकत होता. आणि नंतर त्याच्या राणीला तिच्या कृत्याचा भयंकर पश्चात्ताप होणार होता. माझी आजी त्यावेळी आपल्याच विचारात होती. तेव्हा इंदू आजी म्हणाली, आंबे, अगं राणीनं हे भलतंच काय केलं ग? तू रागवू नकोस, पण ती तसं काही करेल याची कल्पनाच मी केली नव्हती. खरं म्हणजे मला परसू म्हणतो तसं ते आहेराचं ताट परत करायचं होतं, पण राणीने मध्येच घोळ घातला. तशी तिला आजी म्हणाली, इंदू, आता तुझ्या राणीनं ते धनगराचं बी स्वतःच्या हाताने तुमच्या पवारांच्या मुळाशी रुजवलं आहे. आता या धनगरी झाडाला कसल्या फांद्या आणि फळं येतात हे तुम्हाला बघायला लागणार आहे. आता तो धनगर नारायण शेजारी दर भाऊबीजेला तुझ्या वाड्यात हक्कानं येऊन बसणार आहे. तेव्हा आता त्याला कुठली शेतं द्यायची ते तू आत्तापासनं ठरव. माझ्या आजीचं बोलणं ऐकून इंदू आजी रागानं म्हणाल्या, आंबे, मी राणीला याबद्दल जाब विचारणारच आहे. तसं तिला मुंगळ्याला भाऊच करायचं होतं तर त्याला तुझ्या माहेरी जाऊन आता बसव असं सांगणार आहे मी. माझी आजी म्हणाली, ते तुमचं तुम्ही बघून घ्या हो इंदू. आमच्या महाउचापती करणाऱ्या किन्ना काकाला मात्र या राणीच्या वागण्याचं प्रचंड आश्चर्य वाटलं होतं. त्याला हेच वाटलं की ज्यामारी ही काय भलती भानगड. पूर्वी मुंगळ्याला पडलं तसंच स्वप्न म्हणे राणीला पडलं आणि त्या कातळाच्या जमिनीचा मालक मुंगळ्या झाला. आता राणीने चक्क त्याला भाऊ केलं. या सगळ्याचा अर्थ काय? काय या राणीला पुन्हा स्वप्न पडलं की मुंगळ्या आपला पूर्वजन्मीचा भाऊ होता म्हणून तिने ह्या जन्मात त्याला पुन्हा आपलं भाऊ केलं? किंवा या राणीचा आणि मुंगळ्याचा काही संबंध तर नसेल ना? आणि आता पोर झाल्यानंतर राणीनं पुढची भानगडच नको म्हणून त्याला भाऊच करून टाकलं. या सगळ्या प्रकारात काहीतरी गोम आहे, पण कसली? आमचे किन्ना काका आपल्याच विचारात घडले असताना रुही त्यांच्या समोरून गेली तेव्हा तिच्या स्तनाकडे आणि डौलदार नितंबाकडे बघत ते मामा भाच्याचं सगळं काही विसरले. त्यांना वाटलं ही रुही किती सुंदर आहे. या रुहीच्या एका रात्रीसाठी तो मुंगळ्याला आपली दुमी आणि गंगीसुद्धा द्यायला तयार झाला असता. त्यावेळी रुहीकडे बघताना त्यांना वाटलं होतं की असलं अस्सल सौंदर्य खूप कमी स्त्रियांना मिळतं.
पूर्वी ती आपल्या साध्या वेशातही खूप सुंदर दिसत होती. नंतर किन्ना काका फक्त रुहीच्या विचारात सगळं काही विसरून गेले. मुंगळ्यामुळे या बारशाच्या समारंभात थोडा वेळ गडबड उडाली होती, पण नंतर नेहमीप्रमाणे सगळे गावकरी जेवणा खाण्यात गुंतले. दाजी काकांना आपल्या राणीच्या त्या अशा वागण्यानं धक्काच बसला. आज सगळ्या गावासमोर त्यांची मान खाली झाली होती. त्यामुळे कधी नाही तो त्यांना राणीच्या रोबाचा फार राग आला होता, पण ते बोलणार काय? आता आपली आयच काय ते बघून घेऊ दे म्हणून नंतर तेही गप्प झाले. आता त्या नव्या नात्याच्या रीतीप्रमाणे मुंगळ्या रुहीला घेऊन इंदू आजीच्या आणि दाजी काकांच्या पाया पडायला आला, तेव्हा माझी आजी रुहीला खोचून म्हणाली, ये काय ग धनगरणी, तुझ्या ह्या नवऱ्याला एखादा सोन्याचा हंडा मिळालाय का? हा सगळ्यांना सोनं वाटत सुटलाय म्हणून विचारते. तशी रुया हसत म्हणाली, वय आजी, यासनी तुमच्या आणि आंबा आईच्या किरपेनं मोठा सोन्याचा हंडा गावलाय. रुहीच्या या बोलण्यावर तिथल्या मंडपात एकदम शांतता पसरली. जो तो रुहीच्या त्या बोलण्यावर तिच्याकडे आणि मुंगळ्याकडे बघायला लागले, तसं मुंगळ्यानं वेळ ओळखली. त्याची रुही खरं तेच बोलली होती, तरी नंतर ती सावरून घेईल हे माहीत असूनही मुंगळ्या झटकन रुहीजवळ वळला आणि त्याने तिच्या हातातून रामशाला उचलून घेतलं. त्याला वर धरून तो माझ्या आजीकडे बघत म्हणाला, आजे, यो बघ आमासने गावलेला सोन्याचा हंडा, यो रामशा आमचा सोन्याचा हंडा आहे. तेव्हा बस्त्या आणि धर्म्यानं सुटकेचा निश्वास सोडला होता. दाजी काकांच्या वाड्यावर आलेली सगळी मंडळी जेवून खाऊन आपापल्या घरी गेली आणि सगळा वाडा रिकामा झाल्यावर इंदू आजी राणी काकूंच्या पुढ्यात जाऊन भयंकर संतापानं ओरडल्या, राणी, तू त्या 4 सोन्याच्या दागिन्यासाठी हे काय करून बसलीस? अगं, आपण कोण, तो धनगर कोण याचा तरी विचार करायचा. तेव्हा राणी काकूचे वडील दत्तू यादव म्हणाले, राणी, तू असं का वागली पोरी? अगं, रस्त्यावरच्या त्या धनगराला तू घरात थारा देऊन आमची पण मान खाली घातली. पोरी, अगं आपण कोण, तो धनगर कोण? आपण या खालच्या माणसांकडनं साधा आयर घेत नाही आणि तू त्याला आपल्या शंकरचा मामा केला. हे तुझं वागणं मला तरी पटलेलं नाही. त्यावेळी एवढा वेळ गप्प असलेले आमचे दाजी काकासुद्धा म्हणाले, अगं राणी, निदान हे करण्यापूर्वी तू आम्हाला विचारायला तरी हवं. अगं, तू या घराच्या वारसाला असं कुणाच्याही पायावर ठेवतेस का? संतापलेल्या इंदू आजी पुन्हा ओरडल्या, राणी, तुझ्या या अशा वागण्यानं तू आमच्या पवारांच्या तोंडात शेण घातलायस. तरी नशीब आमचं, त्या सातमाईंच्या आंबानं आपल्या वाड्याला गाव वाळीत टाकलं नाही. ती फक्त माझ्याकडे बघून गप्प बसली. आता हे धनगरी नातं तू जन्मभर शंकरच्या डोकीवर ठेवलंयस हे तरी तुला कळतंय का? त्यावेळी एवढा वेळ खाली मान घालून सगळ्यांची बोलणी ऐकणाऱ्या राणी काकू एकदम तोंड वर करून रडत म्हणाल्या, आजे, मी हे का केलं ते सांगते. रात्री माझ्या स्वप्नात आंबा आई येऊन म्हणाली, राणी, तू पोराला मुंगळ्याच्या पायावर घाल, म्हणजे त्याच्यावरची एडापिडा त्या धनगरावर जाईल आणि तुझा शंकर सुखरूप राहील. म्हणून आई मी हे केलं. राणीचं हे बोलणं ऐकून चिडलेला दाजी काकांचा संपूर्ण वाडा शांत शांत झाला होता. त्या रात्री मात्र संपूर्ण वांजरीवाडीतील घराघराच्या चुलीसमोर मुंगळ्याचा तो मौल्यवान आहेर आणि राणी काकूंनी त्याच्याबरोबर जोडलेलं नातं याचीच उलट सुलट चर्चा होत राहिली होती. या सगळ्या गडबडीत परसूनं राणी काकू त्याच्याकडे बघत असताना नापसंतीनं आपली मान झटकून तिच्याकडे रागानं बघितलं, तेव्हा राणी काकूंनी आपली मान खाली घातली होती. त्यावेळी रागाच्या भरात मुंगळ्या आपला घात करणार हे जाणवताच तिने आपल्याला कोण काय म्हणेल याची पर्वा न करता अशा प्रकारे मुंगळ्याला शांत करून त्यांनी त्याच्याकडून कायमची सुरक्षिततेची सोय करून घेतली होती. इथे आमचे दाजी काका आपल्या परसूवर भयंकर खुश होते. जेव्हा त्यांनी मुलासाठी अंगठी नाकारली तेव्हा ते मनात अभिमानानं म्हणाले, वार माझ्या गबरू पोरा, अगदी पवार घराण्याला शोभण्यासारखा वागला. त्यावेळी इंदू आजींना देखील आपल्या परसूचा विलक्षण अभिमान वाटला होता. त्या रात्री जेवताना दाजी काका गैवरून परसूला म्हणाले, परसू पोरा, मुंगळ्याची अंगठी नाकारून अगदी आमच्या पोरानं वागावं तसा वागला रे तू. आमच्या सातमाईंच्या वाड्यात देखील राणी काकूंच्या वागण्याबद्दल अनेक तर्क वितर्क काढले गेले. त्यावेळी सर्वजण एकाच निष्कर्षावर आले की राणी काकू त्या आहेरावर भाळली. दाजी काकांचं नाव तिने खाली केलं. पण राणीसारख्या तरुणीकडनं
त्या कोणालाही अशी अपेक्षा नव्हती. माझी आजी मात्र एवढंच म्हणाली की दाजीला आता हे मुंगळ्याचं प्रकरण जड जाणार आहे. नंतर 2 दिवसात सगळं गाव ते विसरून आपापल्या उद्योगाला लागलं. आमच्या मांजरीवाडीची ती पद्धतच होती. घोंगड्यातून मान वर करून बघायचं आणि ती वेळ आली की पुन्हा मान खाली घालायची, घोंगड्यात झोपी जायचं. आता ह्या आपल्या अक्कल हुशारीमुळे राणीच्या जीवाला लागलेल्या मुंगळ्या रोहीचा घोर थोडा कमी झाला. म्हणतात ना, खाई त्याला खवखवं, तसाच प्रकार राणी काकूच्या बाबतीत झाला. त्यात तिला शंकर्या झाला होता. सर्वांनी त्याच्याकडे अन्नीचं पोर म्हणून बघितलं. सातमाईंनीसुद्धा त्यांच्या बाजूनं कौल दिला होता. तरी तिच्या डोकीवर मुंगळ्या रोहीची टांगती तलवार लटकतच होती. त्यामुळेच त्यावेळी मुंगळ्यानं रागानं परसूला काही बोलू नये म्हणून तिने हे पाऊल उचललं होतं. तरी नंतर तिला मूर्खपणासारखं वाटलं होतं की आपण केलं आहे ते बरोबर केलं आहे. आता या नात्यामुळे मुंगळ्या त्यांच्या वाटेला जाणार नाही. पण त्या कावेबाज मुंगळ्याला ओळखायला राणी काकूच चुकल्या होत्या. राणी काकूंना जाणवलं की आपलं हे वागणं आपल्या परसूला आवडलेलं नाही. पण परसूला ते का आवडलं नाही हे तिला कळलं नव्हतं. त्यात ती ओली बाळंतीण असल्यामुळे हल्ली रानफुलांच्या मळ्यात भाजीसाठी जात नव्हती. त्यामुळे ती परसूशी काही बोलू शकत नव्हती. त्याची नाराजी तिला कळली होती, पण त्याला कसं पटवायचं हेही तिला चांगलं माहिती होतं. इथे मुंगळ्या राणीच्या आणि त्याच्या या नव्या नात्यानं विलक्षण खुश झाला होता. त्यामुळे जणू या मांजरीवाडीत घट्ट पाय रोवण्यासाठी राणीनंच त्याला पाठीशी घातलं होतं. पण खरं बघता या मामाच्या नात्यानं मुंगळ्याचा घात झाला होता आणि कदाचित तसंच व्हावं हे त्याचं विधिलिखित होतं. आमच्या राणी काकूंची आता मज्जाच मज्जा होती. ती आता भरपूर खाऊन पिऊन त्या मोठ्या आरामशीर पलंगावर अगदी पाय पसरून ऐस पैस झोपत होती. बिचारा अन्नी त्या पलंगाच्या खाली घातलेल्या वाकळीवर गोरत पाडायचा. आता राणी काकूला दर दिवशी सकाळी त्या वेड्या अन्नीला कसं तरी उठवून पलंगावर झोपवून त्याच्या घाणेरड्या लेंग्याची नाडी सोडून त्याच्या अंगावर वाकळ घालण्याची ती धावपळ आता करावी लागत नव्हती. त्यात आता इंदू आजीच आपल्या शंकऱ्याला अन्नीचा पाय किंवा हात लागेल म्हणून अन्नीला पलंगाच्या खाली झोपवत होत्या. आणि आता त्या झोपण्याची त्यांना सवय झाली होती. त्यांना वाटायचं राणी आणि अन्नीमध्ये आपला शंकऱ्या चेपला तर. पण ह्या प्रकरणानंतर मात्र मुंगळ्या कधीही दाजी काकांच्या वाड्याकडे फिरकलेला नव्हता. श्रोते हो, सौ आयडा बॅरोटो लिखित सातमाईंचं रान सीझन 2 यामधलं हे प्रकरण संपलं. पुढचं प्रकरण उद्या आणि पुढचं प्रकरण आहे आरा काकांना सातमाईंची सूचना.